सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। सर्वप्रथम सर्व भारतीयांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म सोहळ्याच्या निमित्ताने आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा। आज शिवजयंती साजरी करत असताना म्हणजे मी माझी टीम ही शिवजयंती आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून इथे मीरा भाईंदर शहरामध्ये साजरी करतोय। मशाल दौड आणि बाईक रॅली असं ह्या जयंतीचं स्वरूप आहे। पण शिवजयंती ही मी 5-6 वर्षापासून मी स्वतः साजरी करते, पण मला हे वेळ माझ्या अगदी बालपणापासून आहे। कारण माझे वडील स्वतः समाजकार्यामध्ये होते आणि त्यांच्याचकडनं हे बाळकडू मला मिळालेलं आहे। त्याच्यामुळे हे शिवजयंती आपण प्रत्येक वर्षी करायलाच पाहिजे। कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, मी मगाशी पण म्हटलं होतं की असं जरुरी नाही की आपण महाराष्ट्रात राहतो, आपण मराठी आहे म्हणजे फक्त आपण शिवजयंती केली पाहिजे असं नाही। महाराजांनी जे केलं ते फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण अखंड हिंदुस्थानासाठी केलं होतं। कारण त्यावेळेला आपल्या घरामध्ये देवारात देव राहत नव्हते। सगळ्यांना माहिती आहे मुघलांनी मंदिरंसुद्धा ठेवली नव्हती, सगळी उद्ध्वस्त केली होती। ते जे देव कोणामुळे आपल्या देवारात राहिले तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। म्हणून मी ह्या अनुषंगाने सगळ्यांना एक विनंती करते, आव्हान आहे की सगळ्यांनी ज्या प्रकारे आपण संपूर्ण देशभर राम जन्म सोहळा साजरा केला त्याचप्रमाणे आपण शिवजयंतीसुद्धा शिवजन्मोत्सवसुद्धा संपूर्ण भारतामध्ये हा साजरा व्हायला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांचं चरित्र आपण वाचतो की नाही तो एक मुद्द्याचा भाग आहे, पण तो वाचला पाहिजे। कारण जसं मगाशी आमचे संजय लाड सर म्हणाले होते की व्हिएतनामसारखा देश फक्त शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जातो आणि अमेरिकेसारख्या देशाला हरवतो, तर मग आपण का नाही वाचत? आणि याचा विचार आजच्या तरुण मंडळींना मी आवाहन करेन की शिवचरित्र नक्की वाचा। शिवचरित्रामध्ये तुम्हाला एवढं सगळं मिळेल ना की तुम्हाला बाकीचं काय करायची गरजच राहणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की महाराज वाचा, महाराज समजा, फक्त वाचाच नाही तर ते समजा आणि ते जगा। कारण जोपर्यंत आपण शिवाजी महाराज वाचणार, समजणार आणि जगणार नाही ना तोपर्यंत आपल्याला आयुष्याचा अर्थ कळणार नाही। आपण कायम हेच म्हणत राहणार का शिवाजी जन्मावा पण बाजूच्या घरात? नाही, शिवाजी आपल्या घरात पण जन्माला यायला पाहिजे आणि आपण स्वतः पण जिजाऊ बनलं पाहिजे। त्याच्यामुळे ही मला वाटतं आता 6 वर्षांनी 400 वर्ष पूर्ण होतील शिवाजी महाराजांचा जन्म घेऊन। पण आजही या महाराष्ट्रामध्ये आपण जे बोलतो ना ते शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जो एक जोश होता आजही तो दरारा आणि ती धमक आहे। त्याच्यामुळे आज फक्त त्या नावावरती आजही आपण चाललेलो आहोत। एक राजा असा होऊन गेला, कित्येक राजे ह्या भारतामध्ये झाले, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणं ह्याच्यापुढे शक्य नाही आहे। आणि आमचं खरोखर खूप मोठं भाग्य आहे की याच महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी महाराजसुद्धा जन्माला आले आणि आमचा जन्म त्यांनी जन्म घेतलेल्या या मायभूमीमध्ये झाले, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।